एवढं उत्साहासह बघण्याचं सगळे आपण उत्सुक आहात, त्यामुळं मी काहीतरी बडबड करणं योग्य नाही आहे आणि मी काय करतो सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काही सांगायची गरज नाही। ही एक संस्था आहे। मी सल्लागार समितीला सांगू इच्छितो की 2-3 वेळा ही संस्था थोडीशी डगमगत होती। माझ्या परीने जेवढं शक्य आहे मी माझ्या सगळ्या संस्थांना घेऊन जेवढं काही करता येईल तेवढं मी करून रुटीनमध्ये आणून केलं। त्यानंतर आपल्याला खूप मदत पडू शकते, त्यासाठी असोसिएशन खूप जरुरी आहे। संघटित होणे हे खूप जरुरी आहे। तुमच्या मागं संघटना जेव्हा समोर थांबते मित्रांनो ओळख करून देतोय आजच्या या जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं ज्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत असे आदरणीय रंगापुरे बंधू यांचा। माणसाला पोट करण्यासाठी उदरनिर्वाहाच्या निमित्तानं काय काय करावं लागतं हे जो तो आपल्या आपल्या परीने जाणत असतो। ज्यांच्या नशिबी केवळ कष्ट आणि कष्ट हेच डोळ्यासमोर असतं त्यांना तरी याची खूपच जाणीव असते। कुटुंबाचा प्रमुख या नात्यानं अतिशय खंबीरपणे ही जबाबदारी पेलणारा माणूसच यशस्वी होत असतो आणि याचंच उत्तम आणि अस्सल उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो ते आदरणीय अंबादासजी रंगापुरे यांच्याकडे। मित्रांनो आंध्र प्रदेशमधील नारायणपेठ या ग्रामीण भागातून सोलापूरमध्ये आलेले आदरणीय अंबादासजी रंगापुरे यांची ही कहाणी 1996 मध्ये सोलापुरात त्यांच्या कामाचा शोध घेत असताना बागळे कट्टे सेंटरमध्ये सेल्समन म्हणून सुरुवात झाली। व्हिडिओ चित्रणाचं आकर्षण असल्यामुळे मालकांच्या विनंतीनुसार त्यांनी सोलापुरातल्या सुप्रसिद्ध बल्ला कुटुंबियांच्या सरिता फोटो स्टुडिओ इथं काम करण्याची संधी मिळवली। त्यांचे प्रामाणिक कष्ट बघून मालकांनी त्यांना व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीचे धडे देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू 1998 मध्ये भाऊ राजू यांना देखील त्यांनी सोलापुरात बोलवून घेतलं। पुन्हा 2 वर्षांनी अर्थातच 2000 साली दुसरे भाऊ देवेंद्र यांना देखील त्यांनी बोलवलं आणि लागोपाठच 2003 मध्ये त्यांचे तिसरे बंधू लखन आणि आई वडील यांनाही त्यांनी सोलापूरमध्ये स्थायिक होण्याच्या मार्गाने बोलवून घेतलं। थोडेफार पैसे जमवल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये सोलापूरमध्ये स्वतःचं हक्काचं घर विकत घेतलं। जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अंबादास यांनी प्रामाणिकतेचे आदर्श आपल्या बंधूंपुढे ठेवून त्यांनाही प्रगतीची उंची गाठण्यासाठी मदत केली। सोलापूरमध्ये सर्वप्रथम त्यांना त्यांचे भाऊजाई यांनी आपल्या छोट्याशा 6x8 खोलीत
त्यांना राहण्यासाठी जागा दिली. आज शंकरलिंग देवस्थानच्या शॉपिंग सेंटरमध्ये त्यांचं दुकान आहे. त्या दुकानासमोर म्हैसूर इडली गृहाच्या कट्ट्यावर त्यांनी 2 वर्षांपर्यंत रात्रीची झोप काढलेली आहे आणि अतिशय कष्टातून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. मित्रांनो, पाऊस आल्यावर नीलकंठेश्वर मंदिरासमोर त्यांनी आश्रय घेतला आणि आज त्यांच्या बंधूंनी त्यांना दिलेल्या खंबीर साथीमुळे त्यांचा भावना फोटो व्हिडिओ मिक्सिंग लॅबच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या स्वतःच्या व्यवसायाच्या बळावर ते आज इथं स्थिरावलेले आहेत. आई वडील स्वतः विणकर असल्यामुळे केवळ आईच्या प्रेरणेमुळे त्यांनी आज यशाचं शिखर गाठलेलं आहे अशी भावना त्यांच्या नेहमीच मनात आहे. धाकटा भाऊ राजकुमार रंगापुरे हे प्रचंड धाडसी असल्यामुळे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या प्रेरणेमुळं एकापेक्षा एक असे टप्पे पार करत स्वतःच्या मालकीच्या वास्तूमध्ये त्यांनी आपलं जीवन स्थिरावलेलं आहे. स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ फोटोग्राफीचा व्यवसाय करत असतानाच स्वतःच्या 4 चाकी घेण्याचं स्वप्न देखील त्यांनी पूर्ण केलंय. या व्यवसायाची प्रगती करत असताना विशेष आनंद या गोष्टीचा आहे की त्यांचा हा आदर्श प्रत्येकानेच घ्यावा असा आहे. मी राहुल मच्छिंद्र गोडसे, राहणार पंढरपूर लक्ष्मीटाकडे खेडेगावातून आलोय. पुढं लाखोची गर्दी असली आणि हातात कॅमेरा असले की हात थरथर कापत नाही, पण पुढं माईक असलं की असं बोलताना जरा भीती वाटते. मी 2012ला फोटोग्राफीसाठी सुरुवात केली. त्याच्या अगोदर मी पेंटिंग करत होतो. पेंटिंगमधून मी फोटोग्राफीत आलो. सुरुवातीला जिल्हास्तरीय पासून सुरुवात झालेली आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपर्यंत फोटो पोचले. बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत मिळाले. मी फोटो बघितल्यानंतर म्हणते तर तुमचा कॅमेरा कुठला आहे, बरेच जण म्हणते तुमचा कॅमेरा कुठला आहे, असं एवढं बक्षीस मिळावे. तर फोटो हा कॅमेरा वर नसतो. फोटोसाठी कुठलाही कॅमेरा दिला तर फोटो काढता आला पाहिजे. जसं अक्षर चांगला असेल, ज्याचा हस्ताक्षर चांगला असेल त्याला कुठलाही पेन द्या, मग सोन्याचा असो चांदीचा असो, त्याने जर साधा 1 रुपयाचा पेन असो, हस्ताक्षर चांगला असेल तर ते चांगलं आहे ना. नंतर चांदीचा पेन आहे ना सोन्याचा पेन आहे म्हणून वस्तू काय अडचण नाही. तसंच कॅमेरा बाबतीत तसंच आहे. कुठलाही कॅमेरा दिला तर त्याला फोटोग्राफी करता आली पाहिजे, फोटोतून विषय मांडता आला पाहिजे. आता माझ्या बरेच फोटोला ज्या कॅमेऱ्याची किंमत 25,000 आहे त्या कॅमेऱ्याला लाख रुपये 50,000 रुपये बक्षीस मिळाले. आजही 2 ठिकाणचे मला फोटोग्राफीचे ते प्राईज लागले. नॅशनल लेवलचं 3ऱ्या नंबरचं प्राईज बसले. तर त्या कॅमेऱ्याची किंमत आहे 25,000 आणि त्याला बक्षीस लागले 50,000. म्हणजे कॅमेऱ्यावर काही नाही, तुम्हाला फोटोग्राफी करता आली पाहिजे. आमचं जर्नी ॲक्च्युली स्टार्ट झालेला म्हणजे मोठे भाऊ आले 1996ला. तिने आल्यानंतर आमचे भाऊ लगेच 1997
आमचे राजू रंगापुरे अण्णा आले, त्यानंतर एक एक असंच आम्ही पुढं सहकार्य करत आम्ही आलो. जे काही जर्नी आज आम्ही जे काही आहे सगळं त्यांच्या आशीर्वादाने आहे. जे काही गोष्टी आहेत प्रत्येक आमची आई राहू दे किंवा आमच्या भावांनी जे काही शिकवले, आज जे काही आमच्याकडे जे काही वस्तू आहे आज सगळ्या त्यांच्या आशीर्वादानेच आहे. अंबादास रंगापुरे यांना आणि तुमच्या राजूंना त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहे. आम्ही जे काही केले आमच्या आईच्याकडं म्हणजे आदेश, म्हणजे कुठल्याही गोष्टीला असं काही केलं तर लगेच तिथलं एकदम गरिबीतून आणलेलं म्हणलं तर आमच्या भावांचे आशीर्वाद सगळं. एवढं कष्ट म्हणजे रात्री जे काही करत होते म्हणजे मिक्सिंगला आपण मोठे भाऊ आणि 3 नंबर भाऊ जेव्हा बसत होते म्हणजे रात्री 4 वाजेपर्यंत, त्यानंतर 4 ते आणि सकाळी 11 वाजेपर्यंत मी आणि राजूदादा बसत होते. म्हणजे हे जॉब माझं 3rd स्टँडर्ड करत होता. लॅमिनेशन करायचं दिवस रात्र सगळे हे गोष्टी काही जे काही घडलं आमच्या भावामुळेच. बस थँक्यू सो मच. सगळे फोटोग्राफरांना मनापासून धन्यवाद. आम्हाला जे सत्कार केले त्याबद्दल धन्यवाद. आभारी. सम्माननीय राज्य शिक्षक बैठे हुए अतिथिगण, फोटोग्राफर वेलफेयर एसोसिएशन के अध्यक्ष उपाध्यक्ष और मेरे गुरु विनायक पल्ला जी, मेरे फोटोग्राफर मित्रों को मेरे शतकोटि नमन. आज इस अवसर हमको और 4 भाइयों को सत्कार हुआ, बहुत ही अभिमान हो रहा है. आज इस मंच पर पहुंचने का जिज्ञासा हिम्मत रखने का सदा अपनी माता जी का इस सपनों का हम पूरा किया. ऐसे ही आशीर्वाद, ऐसे प्रेम आप सब पर हम लोगों पर बना रहे. धन्यवाद. व्यासपीठावरील सोलापूर फोटोग्राफर संघाचे अध्यक्ष सुभाष शंडे, रवींद्र गोपी, पुरस्कार प्राप्त फोटोग्राफर गोडसे आणि ज्यांचं इन्स्पायरिंग तुम्ही सांगितले ते बंगापुरे फोटोग्राफर आणि सर पुरुषोत्तम गोंगा आणि उपस्थित सर्व फोटोग्राफर बंधू. सर्वप्रथम मी सोलापूर फोटोग्राफिक असोसिएशनचे आभार मानतो, कारण मी डॉक्टर असूनही त्यांनी मला तुमच्यातला आपल्यातला समजलं याबद्दल धन्यवाद. काय आहे, मी डॉक्टर असल्यामुळं पेशा माझा वेगळा आहे, परंतु लहानपणापासूनच मला चित्रकला आणि छायाचित्रकलेची आवड होती. आता तुम्हाला माहिती आहे छायाचित्रकलेची आवड म्हणजे किती त्रासदायक आहे. ते कुठेही कॅमेरा बघितला की आपल्याला वाटतं तो घ्यावा. एकदा एक कॅमेरा घेतला की त्याच्या पुढचा नवीन आलेलं मॉडेल घ्यायचं, मग लेन्सेस घ्यायचं. हे ना चिमटा खिशाला छिद्र पाडणारं आणि पोटला चिमटा काढणारा छंद आहे. आणि पूर्वीच्या काळात फोटोग्राफी एवढी सर्व लोकांत नव्हती. पूर्वी काही लोकांकडेच कॅमेरा असायचा आणि लोक स्टुडिओत जाऊन फोटो काढण्यात म्हणजे त्यांना धन्यता वाटायची. परंतु आता डिजिटलचा जमाना आला, मोबाईलमध्ये कॅमेरा आला आणि लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वच फोटोग्राफर झाले. कुठल्याही कार्यक्रमात आपण गेलो की प्रत्येकजण खिशातनं मोबाईल काढतो आणि क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो. ही एक आनंदाची बाब आहे की सर्वांना फोटोग्राफीचं महत्त्व कळलेलं आहे. परंतु फोटोग्राफर म्हणून जेव्हा तुम्ही व्यवसाय म्हणून स्वीकार करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना किती अडचणी आहेत याची कल्पना मला वाटतं तुमच्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. काय झालेलं आहे की पूर्वी लोकांना फोटोग्राफीसाठी स्टुडिओत जायला आणि फोटो काढून घ्यायला एक आनंद वाटत होता.
की आज आपलं हे फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशन जे पण आहे त्यांनी काही फोटोग्राफरांसाठी आवर्जून काम करावं. करत तर आहेत, पण माझं म्हणणं एवढंच आहे की काही फोटोग्राफरांसाठी असे काम करावं की काही फोटोग्राफर अडचणीत आहेत, त्यांना अडचणीतून बाहेर काढायचा प्रयत्न करावा. आणि त्यातल्या त्यात सध्याचं जे काळ आहे मोबाईल फोटोग्राफी, त्यामुळं भरपूर फोटोग्राफर खचलेले आहेत. त्या खचलेल्या ह्याच्यातून मार्ग बाहेर काढायचं म्हणलं तर त्यातल्या त्यात आपले जे फोटोग्राफरचे लॅब आहे त्या लॅबमधून आपल्याला मार्गदर्शन व्यवस्थित मिळू शकतो. त्यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन देऊन त्यांनी आपल्याला काहीतरी मार्ग काढून असं द्यावं की फोटोग्राफरांचा फायदा पण व्हायला पाहिजे आणि फोटोग्राफर जगायला पण पाहिजे. फक्त क्लिक करून फोटोग्राफी निघते असं नाही, त्याच्या पाठीमागं खूप काही मेहनत असतो, त्याच्यानंतर तो फोटो चांगला निघतो. एवढं बोलून मी माझं भाषण